यश मी पण जीप लावणार. स्टॅमिना वाढवता आणि हिमांशू एकदा टायर होऊन जाणार. तर हा होता ओपन माइक शो. आय थिंक यवतमाळमध्ये फर्स्ट टाइम झाला होता, जिथे की बरेच रॅपर, सिंगर, शायर आणि यवतमाळमधले बरेच आर्टिस्ट, क्रिएटर आले होते. हॅलो एव्हरीवन. तर कसं काय म्हणता, कसं गेलं 2024? जसं पण गेलं जाऊ द्या. आता आलाय 2025. आय होप की 2025 चांगलंच जाईल. आज आहे 2025चा पहिला दिवस, म्हणजेच 1 जानेवारी 2025. आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आपण आज जाणार आहोत एक स्टँडअप कॉमेडी शो अटेंड करायला. माझा फ्रेंड भूषण आहे, त्याने मला इन्व्हाइट केला आहे. तर बघून यावं म्हटलं कसं काय असते स्टँडअप कॉमेडी शो. मला माहिती नाही कोण येणार आहे, ते तर आपल्याला तिथे जाऊनच माहीत पडणार आहे. तर मी झालो रेडी. वेळ न घालवता आपण जाणार आहोत शोमध्ये बघायला. मला इथून घ्यायचं आहे एका फ्रेंडला आणि तिथून मला आदित्यला पण घ्यायचं आहे. असे 2-3 फ्रेंड आम्ही जाणार आहोत. आता आपण डायरेक्ट भेटू तिथे लोकेशनवर. मी तुम्हाला सगळं दाखवणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चलो. तर हा ओपन माइक शो भूषणच्या स्टुडिओमध्ये त्याने अरेंज केला होता, जिथे की तो डान्स क्लास घेतो. शोची स्टार्टिंग आमच्या सगळ्यांच्या इंट्रोडक्शनने झाली. खूप भारी फिलिंग येते असं काही झालं तर. बाकी जाऊ द्या. तिथे जे काही परफॉर्मन्स आले होते त्यांचा थोडा परफॉर्मन्स बघा. आपण भेटूया व्हिडिओच्या एंड मध्ये. जानिया हानिया तू विसिक कधी दुख सुख बोलना तेरे बिन मी पेपरले घेतली आन्सर शीट आणि भिडलो ना मग पेपरवर जसा बेवडा मी दिली. 3 तासाचा पेपर 1 तासात सोडवला आणि मला काय तर वाटे मी इमाना सोडवला. मला वाटलं मी बोललो मनातला गैरसमज साफ करा. मी तुमचाच लहान भाऊ आहे. चुकलं असेल तर हिम्मत छोड़ के एक फील्ड बनाया, खुद के सपनों का मेला लगाया. न्यू स्टार से खुद को जोड़ना हूँ चाहती, खुद को मैं वापस लाना हूँ चाहती. लिखने लगी फाइंडिंग माय पीस, लिविंग इन द डार्क सिंस. अंधेरों में मैं तो खोने लगी, उन्हीं अंधेरों में भटकने लगी. झूठे की चादर में फंसती गई, खुद से ही मैं तो सोती गई. पीस ऑफ मेरा माइंड, पीस को लग गया ढूंढने. खुद को बदलना चाहूँ इसलिए चालू किया नया सफर. विषय खत्म. रोमी क्या यवतमाळ कमाल है क्या? माल का बोधाड़ है क्या? माल यवतमाळ कमाल है क्या? भाड़ है यवतमाळ वो भाड़ है. विदर्भाची शान क्या है? यवतमाळ मेरी जान है. सुनना बेटा आन है बान है कॉटन की खान है. भाई लोगों की बोधाड़ माना और पहचान है बेटा. यवतमाळ में पब्लिक का नाम मेहनत में आता है. हम लोग का अच्छा दुनिया धंधे में जाता है. पैसा अभी घर पे बेटा ईमानदारी का आता है. इसलिए तो बंदा भैया सुकून से सोता है. अबे तेरी क्या सोच इधर तू खड्डे अच्छा है का? प्रेम तुझे डोळ्यात पाहिले मी, स्वप्न उद्याच्या जगाचे स्वप्नात पाहिले मी. निष्पाप प्रेम तुझे डोळ्यात पाहिले मी, स्वप्न उद्याच्या जगाचे स्वप्नात पाहिले मी. बोलणारे शब्द तुझे आता भांडू लागले जणू. शब्द माझ्या कवितेचे तुझ्या काजळात पाहिले. सो हा फेज झाला. प्रेमात पडला की काय म्हणतात त्याला, प्रपोज पण केला. सो त्यानंतर मग वेळ येते की मग कास्ट येते किंवा मग अजून 100 लफडी. त्यानंतर मग नशिबावर खेळतं सगळं. फरक फक्त एवढाच आहे की भाजी चुकली ठीक आहे तर ती डस्टबिन मध्ये जाते आणि आमचे व्हिडिओ बिघडले तर आम्ही जायला जातो. तरी जाणाऱ्याचं मातीत माणुसकीचा हा धर्म कोरला माया छातीत. भेद करणारे खाली पाडणारे कालातीत. काही भेद नका करूया जाती मातीत. जात असली वेगळी तरी जाणाऱ्याचं मातीत माणुसकीचा हा धर्म कोरला माया छातीत. भेद करणारे खाली पाडणारे कालातीत. बंदरातून माणसं आली, माणसं जनावर झाली. कधी कधी लोकांचे पण वाटते माणुसकी राहिली जनावरातच. कारण तुम्हाला आता बी वाटते सायंकाळच्या अंतर पोरगी असली पाहिजे घरातच. आपण कधीच प्रश्न करत नाही काहून, यासाठी जिम्मेदार आपण आहे किंवा कानून. यासाठी जिम्मेदार 30 फूट पर्यंत एक पोपटा तिथे उभा ठेवला. हा इथं होता, याचं नाव होतं गण्या आणि त्याचं नाव होतं रम्या. गण्याले म्हणे का तो तिथं 30 फूट दूर जो माणूस घुसून आला म्हणे गण्या त्याने इकडे बोलवलं. तर हा म्हणे रम्या कम हिअर. पण आता मास्तर म्हणे का गेले तिथं पाठव. त्याच्या डोक्यात काही समजेच नाही. भेटतो म्हणे तर माहितच नाही म्हणे काय बोलू ते. यानं डोकं सापडलं काय बोलू काय.
मेरी रहोगी मुझसे दूर, फिर क्या कहोगी अब ना है तू, क्या तुम मिलोगी सपनों में यूं, कैसे दिखोगी तुम मेरी हो, मेरी रहोगी क्यों मुझसे दूर, फिर क्या कहोगी। तो मुझको बता ये क्या जिंदगी, टूटे तो हम है वो कैसे अब खुश है, जहाँ उनकी आंखों में तो मिलना मिली डैम, गम मिले वो पर तेरा का कुछ और है, वफा की मैंने बड़ा हत्या कोई और है, क्या यही है मोहब्बत बेचारा, भूल गए सब क्या यही अब सारा, वो कहती थी तू मेरा, कैसे आया फिर ये चेहरे पे चेहरा, खुली सड़क पे क्यों छोड़ गया, रोशनी ही चली गई सिर्फ अंधेरा। मराठीमध्ये रॅप करू आपण आणि सर्वात आधी ते सगळे क्रिएटर बसलेले आहेत, तर क्रिएटर कसे असतात डिमोटिवेट करणारे हजार लोक भेटते तर काम बंद करून देते, अरे नाही करायचं मी सांगतो ते ऐका जरा। मी ब्लॉगिंग आधी सुरू केली त्यानंतर मी रॅप केला, तर ब्लॉग मी कशा प्रकारे केले, सुरुवात कर कशी तरी नको पाहू कुणाची वाट, या जगात सगळे करतात स्वतःचा विचार जाऊन युट्यूब वर माझ्या चॅनल चेक मारता, ब्लॉगर अर्जुनने कसं चॅनल केलं आहे स्टार्ट, पहिला व्हिडिओ ड्रॉप, इंट्रो दिला चॅनलचा, मनात मोठे मोठे थॉट, दादाच्या मोबाईल मध्ये केला मी शूट ब्लॉग, फोनचं रिचार्ज संपलं वायफायने केला ड्रॉप, पहिले 3 ब्लॉग अमरावतीमध्ये केले शूट, होती स्लीपर पायात नव्हता चांगला शूज, यवतमाळात आल्यावर शोधले मी कंटेंट, मित्रांना विचारलं तर त्यांनी केला माइंड गेम, तोंडावरच माझ्याशी गोड बोल, पण पाठीमागे साले सगळेच चुगलखोर, रॅप मध्ये माझ्या नाही बोल्ड वर्ड, लोक काही म्हणत तुला जे वाटेल तू तेच कर। थँक्यू सो मच। तर असे काही परफॉर्मन्स झाले होते, बरेच शूट नाही करू शकलो त्यासाठी सॉरी, आणि इन्व्हाइट केल्याबद्दल भूषणला खूप खूप धन्यवाद। पण एक्सप्लोर केला असं ना ते यालाच केलं आणि बाहेरचा एक्सप्लोर केलाय जिम पर्यंत, आणि या दोघांचा म्हणजे मी आपला इव्हेंट कोणता घेतलो ना ते दोघं येतात नाही। तर काही शो वगैरे तर तुम्ही बघितलं असेल, हे सगळं कोणामुळे झालं, भूषण भाऊमुळे, आपल्या गंगोर टीम मुळे, एकटाच नव्हतं, यश पण आहे त्याच्यात, सगळे जेवढे मी गंगोर आहे सगळे जेवढे मी सिंगल आहे आपल्या टीम मध्ये। आता तुम्ही यवतमाळचा टॅलेंटर बघितला असेल, आणि हा फक्त पहिला सीझन होता, याच्यानंतर पण येणार आहे भाऊ, दुसरा सीझन बी राहील, तिसरा सीझन पण राहील, कंटिन्यू यवतमाळले टॅलेंट भरून टाकायचा। ओके, तर आपल्याला यवतमाळला वर न्यायचा आहे, आणि हा वर्षाचा पहिला दिवस होता आणि भाऊने एवढा खास केला, तर मला माहित आहे वर्षाच्या शेवटपर्यंत खूप काही खास होणार आहे। तर आपला व्हिडिओ आपण इथे सेंड करूया, व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि शेअर करून टाका, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।